पंचगंगेची आरती करायचा मान जो मिळाला खरंच फार महत्त्वाचा होता आणि पंचगंगेला पुन्हा पूर्वीचं रूप देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत। जे काही म्हणजे आता 22 तारखेला सकाळतर्फे जे अभियान राबवणार आहेत त्या अभियान एक दिवसाचं न होता पुढच्या पूर्ण कालावधीसाठी ते असावं। पंचगंगा प्रदूषित का झाली हे आपल्याला माहिती आहे। जे पंचगंगा प्रदूषित करायचे जी पंचगंगा प्रदूषित का झाली हे आपल्याला माहिती आहे। ती का झाली तेवढी शहरातनं जे कचरा येतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं जे कारखाने आहेत जे ग्रामपंचायती आहेत जिथनं ह्याचा कचरा येतो तो बंद करणे आवश्यक आहे। ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आज पंचगंगेच्या इथं आपण एक शपथ घेऊया, जे काय माझ्या हातानं होईल ते मी करेन पंचगंगेला प्रदूषणापासून वाचवलं। 22 तारखेला सगळ्यांनी यायचं आहे सकाळी 7 ते 9। पंचगंगेचे जे प्रदूषणचे कारण आहेत त्याच्यात आपण सहभागी होतो। जे काय आता महापौर आले त्यांना सांगून ती कारणं कशी सोडवता येईल शेवटी सांगणं वेगळं आणि त्याच्यात प्रत्यक्ष आपण काम केलं तर तेही मदत होते। शासन प्रशासन आणि नागरिक एकत्र मिळून जर काम केलं तर सर्व काम होऊ शकतं। नागरिक आता एवढा हा झाला की माझा काय संबंध, तुझा संबंध आहे, तुझ्यासाठी जे सगळे काम चाललंय तेवढं संबंध आहे ते कर। विषय असा आहे की आता सकाळनं 22 तारखेला सगळ्यांना एकत्र केलंय गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त। एक दिवस गोळा करतात पण ते कंटिन्यू व्हावं ह्याच्यात सगळ्यांनी त्यातले जे लोक काम करतात त्यांनी रेग्युलर त्याच्यात लक्ष दिलं हवं आणि शासन प्रशासन म्हणजे सेवाभावी संस्था शासन आणि प्रशासन तिघे एकत्र म्हणून काम केलं तर होणार आहे। नाहीतर सेवाभावी संस्थांना जर शासन प्रशासनानं मदत नाही केली तर काही होऊ शकत नाही बरं का। त्या ठिकाणी जो दुधाळी नाला आहे तो फिल्टर हाऊस अनेक वर्ष बंद आहे। अनेक लाखो रुपये खर्च करून फिल्टर हाऊस केलेला आहे कचरा निर्मूलन तो वापरात नाही आहे, बंद पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जे प्रदूषण करतील त्याला सोडणार नाही। मी एक सामान्य शेतकरी आहे। पहिला 2 फुटी वडा होता ते महानगरपालिकेनं म्हणली तर तुम्हासनी मुबलक पाणी देतो, पाणी इकडं वळवतो आणि स्वच्छ पाणी नदीला सोडा, इथं पाणी सगळं तटवून कमीत कमी जाईल इतका आपण त्याचा उपयोग करूया। पाण्याने तुम्हाला शेतीला उपसाला देतो। आता गेले काही आता हे ॲक्च्युली ऑक्टोबर महिन्यापासून चालू करायचं असतं जॅकवेल काय ते अजूनपर्यंत तर चालू नाही, सगळं बंद आहे। अशोक शिवाजी राबाडे ही शेती झालं वर्षभर झालं शेती अशी पडून आहे। हे जॅकवेलचे 1 वर्ष झालं बंद आहे। कॉर्पोरेशनचं अजिबात इकडं लक्ष नाही। कमीत कमी 20 ते 25% पाणी नदीला जाते, हे घाण पाणी आणि नदीची लोक आंघोळ्या केल्यानंतर आग उठत्या म्हणून वर खांजळत हे करत आलेले असतात। तरी कॉर्पोरेशनकडं आम्ही गेली 4 महिने हेलपाटं घालतोय तर साहेब लोक आमची गदर घ्यायला काय तयार नाहीत, टोलवाटोलवी उडवाउडवीच करायला लागल्यात आणि इकडं अजिबात लक्ष नाही। आम्हाला 4 वर्ष झालं असं त्यांनी टोलवाटोलवी केलेले आहे आणि आमच्या शेतीचं नुकसान भरपूर केलेलं आहे। ज्या वेळेला जॅकवेल बांधणार त्यावेळेला आमच्यासंग गोड बोलून जॅकवेल बांधलं तुम्हाला कायमस्वरूपीच तुम्हाला हे पाणी कायमस्वरूपीच देतो म्हणून आमची नुकसान भरपूर झालेले आहे। आमच्या रानातलं नळ वगैरे नेलेले आहेत आणि परत वडा 2 फुटी एवढासा वडा होता त्या कॉर्पोरेशननं जसं जॅकवेल बांधले तसा वडा मोठा झाला। आमची रानं ढासाळ्यात सगळी।